मित्रांनो, चैतन्य देगलूरकर यांचा एक व्हिडिओ विकास लवांडे यांनी फेसबुकवरती टाकला. त्यामध्ये चैतन्य देगलूरकर भारतीय जनता पार्टीचं नाव न घेता कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हे सांगताना दिसत आहेत. आणि अगदी त्यासाठी ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाव न घेता मतदान करणं म्हणजे देव, देश आणि धर्माचं कार्य आहे. एवढंच नाही तर त्यासाठी त्यांनी आईची, वडिलाची, मुलाची, बायकोची, जमिनीची, शेताची वगैरे वगैरे शपथ द्यायला सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून, चातुर्मासातून शेवटी 2 मिनिटं का होईना याबद्दल बोललं पाहिजे की कशा पद्धतीने धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी भारतीय जनता पार्टीला नाव न घेता कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे हे व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. त्यावर आलेली एक मजेशीर कॉमेंट आहे बघा. ती कॉमेंट म्हणजे का हो माननीय लवांडे कंसात लांडे साहेब, याआधी मस्जिदमधून जेव्हा फतवे आले त्यावर काही बोलणार की फक्त हिंदू धर्मच दिसेल तुम्हाला. आता अजून पुढे मोठी कॉमेंट आहे, परंतु यांनी तुलना कशासोबत केलेली आहे की मुस्लिम लोक त्यांच्या मस्जिदमधून फतवे काढतात, कोणाला मतदान करायचं. मग अशा पद्धतीने चैतन्य देगलूरकरांनी जर फतवा काढला असेल की या पक्षाला मतदान करा किंवा भारतीय जनता पार्टीला नाव न घेता मतदान करा, तर या दोघांची तुलना एकसारखी होऊ शकते का? लक्षात घ्या, याबाबत मी अनेकदा सांगितलेलं आहे. एखादा मौलाना मस्जिदमधून फतवा काढतो का? तर 100% काढतो. आपण अनेकदा पाहिलेलं आहे. कोणत्या पक्षाला मतदान करायचं, कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं. परंतु लक्षात घ्या, तो मौलाना कधीही त्यांची जी अस्मिता आहे, लक्षात ठेवा, मुस्लिमांची अस्मिता काय आहे? कुराण आहे, अल्लाह आहे, मोहम्मद पैगंबर आहेत. लक्षात, आता तुम्ही यादी टाका किती मौलानांनी त्यांच्या प्रतीकांचा अपमान केलेला आहे, किती मौलानांनी अल्लाहचा, कुराणाचा अपमान केलेला आहे. यादी टाका, तुम्हाला जवळपास 0.001% सापडतील. लक्षात घ्या, किती पाद्री लोकांनी किंवा त्या धर्मातील जे प्रमुख व्यक्ती आहेत अशा लोकांनी त्यांचं जे प्रतीक आहे, बायबल असेल, त्याचा अपमान केलेला आहे. अगदी शीख धर्माचं उदाहरण घ्या, किती शीख लोक किंवा त्यांचे धर्मगुरू त्यांच्या गुरूंचा अपमान करतात. हे पर्सेंटेज जर काढलं तर तुम्हाला मित्रांनो 0.001% सुद्धा शोधून सापडणार नाही. मग भारतीय जनता पार्टीला मतदान करायला काहीच हरकत नाही किंवा त्याचा प्रचार प्रसार करायला काहीच हरकत नाही जर भारतीय जनता पार्टी हिंदू धर्माला रिप्रेझेंट करत असेल तर. जर भारतीय जनता पार्टी वारकरी साधू संतांच्या विचारांना रिप्रेझेंट करत असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करायला काहीच हरकत नाही. जर तो हिंदुत्ववादी असेल, ज्या पद्धतीने मुस्लिम त्यांच्या धर्माप्रती जागृत आहेत त्या पद्धतीने हिंदूंनी किंवा वारकरी संप्रदायातील एखाद्या महाराजाला, मग तो चैतन्य देगलूरकर असेल, त्या महाराजाला जर असं वाटत असेल की आपण आपल्या हिंदू धर्माप्रती जागृत असलं पाहिजे आणि मग जसा मुस्लिम फतवा काढतात तसा आपण सुद्धा फतवा काढला पाहिजे आणि तमाम हिंदूंनी ते ऐकलं पाहिजे. पण हे चैतन्य देगलूरकर, गोविंद गिरी हे खरंच हिंदू धर्माचे आहेत का? यांना हिंदू धर्माविषयी खरंच प्रेम आहे का? आता हिंदू धर्माचं या देशातील सगळ्यात मोठं आयकॉन, आदर्श कोण आहेत? तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगतसिंह कोश्यारीने अपमान केला, त्यावेळेस चैतन्य देगलूरकरांनी त्याचा निषेध केला का, विरोध केला का? लक्षात घ्या, ज्या पद्धतीने, ज्या शब्दामध्ये भगतसिंह कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अगदी त्याच शब्दामध्ये राम मंदिराचा ट्रस्टी असणाऱ्या गोविंद गिरीने अनेक वेळा शिवरायांचा अपमान केलेला आहे, खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःचा प्रिय व्यक्ती असणाऱ्या रामदास स्वामींचं उदात्तीकरण करण्यासाठी शिवरायांचा खोटा इतिहास सांगणं हा शिवरायांच्या विचारांशी केलेला सगळ्यात मोठा
द्रोह आहे. राम मंदिराच्या ट्रस्टी असणाऱ्या गोविंद गिरींना रामदास स्वामी प्रिय असू शकतात. तुम्ही रामदास स्वामींचं मोठं मंदिर बांधा, 24 तास त्यांची आराधना करा. जर कोणी एका शब्दाने जर बरं बोललं तर मग बोला. रामदास स्वामी हिंदू धर्माचे आहेत, मंदिर बांधा, संत आहेत, काय काय आहेत, 100% मान्य आहे. परंतु तुम्ही जर विनाकारण त्यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडत असाल आणि तुमच्याकडे समकालीन तसा कोणताही पुरावा नसेल. गोविंदगिरी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा कथा करतो आणि त्या कथेसाठी तो शिवरायांच्या इतिहासाचं अस्सल साधन असणाऱ्या शिवभारतचा वापर करतो. आता गोविंदगिरीने किंवा या चैतन्य देगलूरकरांनी जाहीरपणे दाखवून द्यावं की त्या शिवभारत ग्रंथामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे जे ग्रंथ आहेत, अगदी दासबोधामध्ये सुद्धा जेवढे काही समकालीन ग्रंथ आहेत, या एकाही ग्रंथामध्ये कुठं रामदास स्वामी आणि शिवरायांचा काही उल्लेख सुद्धा नाही. एवढं स्पष्ट असताना सुद्धा आणि रामदास स्वामींचं तेवढं एकमेव पत्र आहे ज्यामध्ये सुद्धा रामदास स्वामी म्हणतात की प्रसंग नसताना लिहिले. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला आलं त्यावेळेस रामदास स्वामींना उपरती झाली आणि शिवरायांची प्रशंसा म्हणणारं एक पत्र त्यांनी म्हटलं. आता एखाद्या स्तुतीपर पत्रातून तुम्ही जर संबंध जोडत असाल तर असे त्या काळामध्ये अनेक साधू महात्मे केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे तर मुस्लिम धर्मातील सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा सनदा दिल्याचे पुरावे आहेत. यावरून लगेच त्यांचा गुरु बनवायचं का? लक्षात ठेवा, नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे त्यांचे वडील शहाजी महाराज आणि माता आई जिजाऊ मासाहेब आहेत. तुम्हाला रामदास मांडायचे आहेत, स्वतंत्र मांडा, स्वतंत्र मंदिर बांधा, स्वतंत्र उदो करा. संविधानाने तुम्हाला तो दिलेला अधिकार आहे. म्हणजे यांचं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवर नकली शिवप्रेम आहे त्याच पद्धतीने हिंदू धर्मावर असणारं प्रेम सुद्धा नकली आहे. या देशामध्ये ऑलिम्पिक पदक एक हिंदू स्त्री घेते हरियाणामधील आणि त्या स्त्रीला तिचं शोषण होतं. लक्षात ठेवा, तरी सुद्धा तो खासदार भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून राहतो. त्याला हकललं जात नाही, उलट त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. अनेक हिंदू धर्मातील स्वतःला साधू म्हणून घेणारे लोक त्याच्या कार्यक्रमाला जातात, त्याची पाठ थपथपतात. हा कसला हिंदू धर्म आहे? लक्षात ठेवा, ज्या धर्मामध्ये महिलांना सन्मान नाही. वारकरी संप्रदायाचा पाया काय आहे, बेस काय आहे? लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मेन बेस आहे पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी माऊली समान, परस्त्रिया सदा बहिणी माया, विटाळतो परद्रव्य परनारी येथुनी जो दुरी तो सोवळा. लक्षात ठेवा, हा वारकरी संप्रदायाचा बेस आहे आणि त्याला हडताळ फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. हे अनेकदा वारंवार विथ प्रूफ सिद्ध झालेलं आहे. आणि मग असा पक्ष हिंदू धर्माला किंवा वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करू शकतो का, ज्या पक्षामध्ये महिलांचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण झालेलं आहे? आता मग काही जण असा प्रश्न निर्माण करतील की मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं झालेलं नाही का, काँग्रेसमध्ये असं झालेलं नाही का, शिवसेनेमध्ये असं झालेलं नाही का? अरे बाबांनो, आम्ही काही त्यांचं समर्थन करत नाही. मी त्यांचं समर्थन करत नाही. मी म्हणत नाही तुम्ही शरद पवारांना मतदान करा किंवा काँग्रेसला करा किंवा शिवसेनेला करा. या प्रत्येक पक्षामध्ये हे भामटे लोक आहेत. या प्रत्येक पक्षामध्ये गुन्हेगार लोक आहेत. या प्रत्येक पक्षामध्ये हे बलात्कारी लोक आहेत, महिलांचं शोषण करणारे लोक आहेत, पाखंडी लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यामुळे हे एकही पक्ष तो शरद पवारांचा असेल, वाटलं तर तुम्ही शरद पवारांना 1 नंबरला ठेवा. हिंदू धर्म विरोधी पक्षांची यादी जर काढायची म्हटली तर सगळ्यात वरती शरद पवारांना ठेवा. 2 नंबरला भारतीय जनता पार्टी, 3 नंबरला काँग्रेस ठेवा, 4 नंबरला शिवसेना ठेवा, 5 नंबरला अन्य पक्ष ठेवा. परंतु हे सगळे पक्ष हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहेत. आणि मग असं असताना फतवा नेमका कशासाठी काढायचा? फतवा काढण्यासाठी अगोदर तो पक्ष हिंदू धर्माला
रिप्रेझेंट करणारा असला पाहिजे. हे साधं सोपं सरळ सूत्र जर तुमच्या लक्षामध्ये येत नसेल, असे अनेक उदाहरणं आहेत. मी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा ते कुलदीप सेंगरचं किंवा त्या ऑलिम्पिक खेळणाऱ्या महिला खेळाडूचं दिलं. अगदी आत्ता कालचं ताजं उदाहरण आहे, जो आपले कोण आहेत ते महाजन वगैरे मंत्री महाराष्ट्रातले मुंबईमध्ये महिलांसाठी मोर्चा काढत होते. आणि मग तो मोर्चा काढत असताना एक महिला, त्या मोर्चामध्ये तिचा ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिच्या मुलासाठी तिला शाळेत आणायला जाण्यासाठी तिला उशीर होतो आणि त्यामुळे संताप अनावर होऊन ती त्या महाजनावर पोलिसावर प्रचंड प्रमाणामध्ये चिडते. आता ती महिला आहे, लक्षात घ्या, पुन्हा वरतून हिंदू आहे. आणि मग त्यानंतर अंधभक्त भारतीय जनता पार्टीवाले पार तिचा असा शोध घेतात, काही अशा पोस्ट टाकतात की जणू काय ती वेश्या आहे वगैरे वगैरे. इतक्या पार खालच्या लेवलपर्यंत एका हिंदू महिलाची बदनामी सोशल मीडियावरती केली जाते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस अखेर तिचा एवढा मोठा शोध सुरू होतो आणि मग ज्यावेळेस ती महिला आपल्या हिंदू धर्मातील उच्चवर्णीय समाजातील निघते, मग त्यावर काय बोलणार? लक्षात ठेवा, तुम्ही ज्या उच्चवर्णीयांचे हस्तक आहात, ज्या उच्चवर्णीयांना त्यांचा उदो करण्यासाठी 24 तास तुमचा हा सगळा आटापिटा चालू आहे, त्याच उच्चवर्णीय समाजातील ती महिला आहे, हिंदू आहे. आणि जर तिची अशा पद्धतीने खालच्या पातळीने तुमचे अंधभक्त बदनामी करत असतील, ट्रोल करत असतील, अगदी काय काय शब्द, असे शब्द मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि मग असा पक्ष हिंदू धर्माला रिप्रेझेंट करू शकतो का? लक्षात घ्या, मी परत सांगतोय, या अंधभक्तांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं आहे. ते परत तिथंच येतात, तिथंच लगेच. मग तुम्हाला मुस्लिम दिसत नाही का? लगेच तिथं मुस्लिमांनी तिथं TCS कंपनीमध्ये काय केलं, 200 मुलींचं दिसत नाही का? हे तर काय केलं, त्यांची वक्फ बोर्डाची जमीन दिसत नाही का? अरे मी म्हणतो, होऊन जाऊ द्या ना. पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, पोलीस तुमच्या ताब्यामध्ये आहे, मिलिटरी तुमच्या ताब्यामध्ये आहे, सरकार तुमचं आहे. एकदा होऊन जाऊ द्या. तुम्हाला मुस्लिमाबद्दल जेवढे आक्षेप आहेत सगळे निर्णय एकदाच घेऊन टाका, होऊन जाऊ द्या आरपार. आमचा जाहीर पाठिंबा आहे. परंतु तुम्ही तसं करणार नाहीत. तुम्ही शाहरुख खानच्या कार्यक्रमात जाणार, तिथं त्याच्या बळच गळ्यात पाडणार. हे तुमचं नकली हिंदुत्व, ते मात्र आम्ही अजिबात चालू देणार नाहीत. त्यामुळे चैतन्य देगलूरकर यांनी जाहीर करावं, किमान एवढं जाहीर करावं की आता आम्ही, किंवा पत्रकार परिषद घेणारे ते महाराज आहेत, चैतन्य देगलूरकर आहेत, या सगळ्या महाराज मंडळींनी एकदा जाहीरपणे पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं की आता आजपासून वारकरी संप्रदाय हा भारतीय जनता पार्टीची एक शाखा झालेली आहे. लक्षात ठेवा, आता तुम्हाला जर भारतीय जनता पार्टी म्हणजेच हिंदू वाटत असेल, लक्षात ठेवा, मी स्वतः हिंदू आहे, कट्टर हिंदू आहे. तुमच्यासारखा हे नाही. मी स्वतः कीर्तनातून हिंदू धर्म सांगत असतो. कीर्तनात सांगितला पाहिजे, जय श्रीराम म्हटलं पाहिजे. का म्हणू नये? विकास लवांडे म्हणतात की जय श्रीराम, रामकृष्णच्या ऐवजी जय श्रीराम आलं. अरे जय श्रीराम आणि रामकृष्ण हरी माझ्या मते काहीच फरक नाही. मी स्वतः माझ्या कीर्तनामध्ये जय श्रीरामची घोषणा द्यायला लावत असतो, कारण प्रभू रामचंद्रांचा आम्हाला अभिमान आहे. प्रभू रामचंद्र आमची अस्मिता आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीवर बोलतो म्हणजे शरद पवारांना समर्थन असा अर्थ घेऊ नका. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.